आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. शेवटचा सामना या दिवसातील पाहायला मिळेल. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. गावदेवी घोट आणि सायरा 11 काकडवाल या दोन संघांदरम्यानची लढत. आजच्या दिवसातला अंतिम सामना. गावदेवी घोट संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आघाडीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते आहे. खरं तर मागील मॅच मध्ये देखील एक चांगला सामना पाहायला मिळाला. याच कारणास्तव जिथे मात्र आपण पाहिलं शेवटचा सामना पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये जिथे एक चांगला परफॉर्मन्स या संघाचा पाहायला मिळाला होता. पंचांकडे देखील लक्ष वेधूयात. सामन्याला त्वरित सुरुवात व्हायला हवी. किशोर मडवी आणि त्याच्या साथीला महेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. सामन्याला सुरुवात होईल. पहिला षटक प्रीतम. पहिला बॉल. पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गॅप मोठा होणार नाही. धावांचा तोटा. रन्स मिळाला 4. महेश स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतो आहे. महेश मडबीला आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती. यावेळेला कट केला. पॉइंटला बीट करण्याचा प्रयत्न. गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. बॅकअप इथून मिळालाय. धावा मिळतात. त्या एकंदरीत 2 धावा कंप्लीट करण्यात येत आहे. अगदी हलक्या हाताने चेंडूला येऊ दिलं. शेवटच्या क्षणाला लेट कट केला. बॅटचा फेस लवकर क्लोज केला होता. चांगलं स्ट्रोक सिलेक्शन इथून पाहायला मिळतंय. ते फलंदाज महेश मडवीचं. एक चेंडूमध्ये 2 धाबा त्याच्या बॅटमधून आल्या. धावफलकावरती 13 आहेत. 13 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेला बॅटची आतली कडा. यष्टिरक्षकाचा वेध. खेळाडू क्रमांक पहिला. कॉट बिहाइंड विकेट. धक्का क्रमांक पहिला. महेश मडवी बाद. टिपलेला पाहायला मिळाला. युवा जिगरबाज रायगड संघाचा कर्णधार यष्टाच्या पाठीमागे पाहायला मिळतोय. जिगरबाज युवा संघाचं नेतृत्व त्याला आपण करत असताना पाहायला मिळाला.
फलकावरती धावा आपण पाहतोय पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. पीटीसी लाईव्ह अँड इव्हेंट्स ऑफिशियल पेज आहे इंस्टाग्राम पेजवरती. पीटीसी लाईव्ह आहे ऑफिशियल्स या पेजवरती जाऊन तुम्ही या स्पर्धेचे संपूर्ण अपडेट्स पाहू शकता. ब्रॉडकास्टिंगसाठी लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी आजच संपर्क साधा, कारण आगामी कालावधीच्या अनेक स्पर्धा तुम्ही या वाहिनीवरती आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या स्पर्धांना कव्हरेज देऊ शकता. हा फॉर्म फुल ऑन साइडला पहिल्या बॉलवरती आल्या आल्या बल्ली भोईरच्या बॅटमधून आलाय हा दर्जेदार षटकार. बॉलवरती षटकार आला. बल्ली भोईर मैदानाच्या आतमध्ये येता क्षणी आपण मैदानाच्या आतमध्ये आलोय आणि त्याची जाणीव त्याने करून दिलेली आहे. एका षटकाचा खेळ संपला. 19 धावा फलकावरती. चला घाई करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्यातील एका खेळाडूला खेळण्यासाठी जायचंय. स्वतःहून घाई करा. पंच ताकीद या गोष्टीची देणार नाहीत. स्वतःहून तुम्हीच घाई करायला हवी. एकाच एंडच्या दिशेने 9 खेळाडू दाखल झाले होते. या गोष्टीची स्वतःच काळजी घ्या. बल्ली भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संदेश गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. जिथे डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर. लेफ्ट हँडर बॅटर आहे. एक्स्ट्रा कव्हर त्याच्यासाठी आहे. लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑन, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला 30 या सर्कल मध्ये आतमध्ये बोलावण्यात आलाय. बॅकवर्ड पॉइंट आहे. शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग 30 या सर्कलच्या आतमध्ये. पुढचा बॉल घेऊन संदेश दाखल होत असताना पाहायला मिळाले. 19-1. पहिला बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला हुक केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अखूट टप्प्याचा चेंडू इथे पाहायला मिळाला. बॉल जसा शॉट आला फलंदाज थँक्स अ लॉट म्हणाला गोलंदाजाला. चौकार येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 23-1. शेवटची मॅच आजच्या दिवसातली आपण पाहतोय. पुढचा बॉल खोलातला चेंडू टाकण्याचा प्रयत्न ऑन साइडला. क्षेत्ररक्षक जजमेंट चांगलं आहे. झेल टिपण्यात आलाय. आणखीन एक धक्का अनिकेत होता त्या ठिकाणी. त्याने झेल टिपला. 23-1 होता आणि आता 23ला दुसरा बाद. ठेवलं शेवटपर्यंत करडी नजर आणि तदनंतर त्याने टिपलेला हा झेल ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिकचा बॉल इथे पाहायला मिळतो. संदेशला आपण पाहतो हॅट्रिक वरती. तिथे मात्र येत असताना पाहायला मिळतो आहे. फलकावरती धावात आहेत त्या 23-23ला 3. विकेट हॅट्रिक इथे प्राप्त करण्यात येईल का अद्याप या स्पर्धेमध्ये? एक विकेट हॅट्रिक पाहायला मिळालेली आहे भावेश कोळीच्या नावावर.
विकेट हॅट्रिकचा बॉल आता मात्र थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल येत असताना इथे पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. बल्ली भुईर एका बॉलमध्ये 6 धाबा त्याने बनवल्यात. तो नॉन स्ट्रायकर येण्यावरती उभा आहे. चांगल्या दर्जाचा खेळ आपण पाहतो आहोत. मुख्य प्रायोजक शक्ती ऑन रूफ. यावेळेचा बॉल बॅट मध्ये प्रॉपर टायमिंग आणि प्रॉपर कनेक्शन केलंय आणि चेंडूला दिले एलिव्हेशन. ठोकला इथे षटकार. खर तर असं म्हणत असेल बाद होणारे बॅटर, मी निघालो तुम्ही येताना. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. पहा केवळ हजेरीत लावण्याचं कार्य चालू आहे की काय. 29ला 4 बाद झाल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. करणला आपण पाहतो रोशन गोलंदाजी मार्कमध्ये, रोशन साळुंकेला आपण पाहतो आहोत गोलंदाजी मार्कमध्ये, तो दाखल होतोय. हाफ ट्रॅकर बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. बॅटची आतली कडा नवीन बॅटर करण पावशेल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाला. 29ला 4 आहे. बल्लीसाठीचा बॉल तिखट बाउन्सर होता, कमी गतीचा राहिला होता. टकऑफ घेतला होता. रायझिंग डिलिव्हरी, चांगला बॉल पाहायला मिळाला. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. 29 ऑन दी बोर्ड ॲट लॉस ऑफ 4 विकेट. या वेळेला कमी गतीचा चेंडू, पुन्हा पुन्हा तेच बॉल इथे हाताळले जात आहेत. जाणीवपूर्वक करण्यात येणारी ही गोलंदाजी, एक प्री प्लॅन कम्प्युटराइज गोलंदाजी ज्याला आपण म्हणतो ना, त्या धाटणीचे चेंडू इथे हाताळलेत. उजव्या षष्टीच्या बाहेर ठेवायचे बॉल. यावेळेला परफेक्ट मिडल ऑन साइडला रबर स्टॅम्प सोक, जब्बर फटका. धावमेतील 6, हा आला षटकार. यावेळेला इनसाइड आउट, डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक अनिकेतचे प्रयत्न चांगले होते, इथे पडलेत कमी. मिळतील 6 धावांची हमी येत आहे. खेळाने एक गोष्ट आवर्जून सांगितली की पुढे असण्याचा गर्व आणि मागे असण्याची खंत कदापिही बाळगायची नाही. कारण क्रिकेटचा हा खेळ कधी पिछे मूड म्हणेल ना, याचा काही नेम नाही. पहा फ्रंट लाईन वरती, जिथे फ्रंट फूट वरती होता संघ क्षेत्ररक्षण करणारा, 3 बॉलवरती 3 षटकार. लोअर फुटोज आडव्या बॅटने ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी 48 बनतायत. 48 ऑन दी बोर्ड, एंड ऑफ दी ओव्हर नंबर 3. 48ला 4. टॉस जिंकला होता क्षेत्ररक्षण करत असताना संघ गावदेवी घोट या संघाने
टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. 48 धावा प्रतिस्पर्धी संघ अर्थात सायरा 11 काकडवाल या संघाची धावसंख्या 48ला 4. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक छोटासा ब्रेक असा गेलो आणि असा आलो. स्कोर कार्ड वरती 48 धावा धावफलकावरती आहेत. उदयजी पवार साहेब यांना तुम्ही पाहताय खऱ्या अर्थानं SK साऊंड अँड इव्हेंटचे सर्व आर्चिस येतोय गोलंदाजी मार्क वरती आपण पाहत आहोत. 48ला 4 फलंदाज बाद. शेवटचा आणि अंतिम निर्णायक षटक या पूर्वार्धातील पाहायला मिळत आहे. 17तील शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये अर्चित यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पहिला बॉल वेगाने उजव्या यशीच्या बाहेर. अर्चिसला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. उंची चांगली आहे आणि खरं तर ज्या गोलंदाजाला वेगवान गोलंदाजांसाठी नेहमी उंची चांगली असावीच लागते. खांद्याचा वापर चांगल्या रीतीने करण्यात येतो आणि तो इथे करण्यात येत असताना पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल फटका फसतोय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेल. सिंगल मिळाली आहे. धाव मिळणार नाही. दुसरी केवळ एकेरीवरती समाधानी आहेत. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. स्कोर कार्ड वरती 49 बनल्यात. सायरा 11 काकडवालच्या खेम्यामधून हा आवाज आला की बल्लीला स्ट्रायकिंग वरती यायला हवं, परंतु जे चितलं ते घडणार नाहीये. कारण मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी कच्च्या गुरुचे चेले नाहीयेत. चांगल्या दर्जाचं क्रिकेट इथे पाहायला मिळत आहे. धावफलकावरती 49 4 फलंदाज बाद झालेत. अद्याप 4 चेंडूचा खेळ इथून बाकी आहे. पूर्वार्धाचा खेळ इथे चालू असताना पाहायला मिळतं. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना सायरा 11 काकडवाल संघ पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र साईड चेंज केली आहे. गोलंदाजी करत असताना अर्चिसला आपण पाहतोय. अर्चिस पाटील गोलंदाजी मार्क वरती. हाफ रॅकेट बॉल ऑन साइडला खेळला. या फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळणार संपूर्ण अर्धा डझन. षटकाराच्या मदतीने 55 बनला. 4 फलंदाज बाद. यावेळेचा चेंडू थेट यष्टीरक्षकाचा वेध घेईल. दानपट्टा फिरवण्याचा प्रयत्न घडलाय तरी काय. एक चिकी सिंगल बाईटच्या स्वरूपामधून होते इथे कंप्लीट. हेमंतजी कोळी सरांनी हा हायफाय दिला. उमेशजी भोईर सरांसाठी हायफाय पाहायला मिळाला होता. धाव मिळाली ती एक. संघाची धावसंख्या 56 धावा धावफलकावरती आहेत. नाना पाटेकरचा अब तक 56 हा सिनेमा डोळ्यासमोर येतो. धावफलकावरती 56 बनल्यानंतर 56ला 4. आवश्यकता असेल ती 2 चेंडूवरती मोठ्या फटक्यांची. बल्लीसाठीचा हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. काय गोलंदाजीचं प्रात्यक्षिक इथे पाहायला मिळालंय. अचूक टप्पा चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला. कोण बदलतोय. वाईड यॉर्कर टाकण्याचे प्रयत्न इथे केले. 10व्या ते 8व्या स्टंप वरती बॉल कसे टाकता येतील याच्याकडे अर्चितचा कल पाहायला मिळतो आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेला परफेक्ट मिडल झालेला नाहीये. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इथे चुकी झाली आहे. रोशन साळुंके होते त्या ठिकाणी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती आला चौकार. बनल्यात त्या 61 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये सेट झालंय. आणि उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार. आवाजामध्ये बदल करूयात. प्रवीणजी अजुने सर यांचा आवाज ऐकायला मिळेल. त्याआधी या शेवटच्या बॉलवरचा चौकार पहा. फुलवल्यांचा बॉल शफल झाले. ऑन साइडला खेळला. रोशन साळुंके चेंडूपर्यंत पोहोचले, परंतु अगदी हलगर्जीपणा राहिला होता त्यांच्याकडून. चौकार आलाय. बॅटिंग अनालिसिस बॅटिंग स्कोर कार्ड या आपण बॅटिंग समरी पाहूयात. ज्या रीतीने धावा बनवण्यात आल्या पूर्वार्धामध्ये 4 षटकांमध्ये मोठी धावसंख्या उभी करण्यात आली. बल्ली भोईर 1 तास नडताना पाहायला मिळाला. 11 बॉल 30 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना आपण पाहिला. अगदी त्याच वेळेला एकंदरीत 5 चेंडू 15 धाबांचे खेळी किशोर मडवीच्या बॅटमधून 2 बॉल 2 धावा हे या महेश मडवीच्या बॅटमधून आला. 1 चेंडू गोल्डन डक विकास भोईर जो मात्र बाद होत असताना पाहायला मिळाला होता. 3 बॉलमध्ये 6 धाबांची खेळी रोशन भोईरने साकारली. 11 बॉल 30 धाबांची खेळी बल्ली भोईरने साकारली. करण पावसेने 2 चेंडूमध्ये 6 धावा. एक्स्ट्राचा एकंदरीत विचार केला तर केवळ 1 बॉलिंग एलएनएस आपण पाहतोय. प्रीतमला पाहिलं तर प्रीतमने 1 षटक हाताला 19 धाबा खर्च केल्या. 1 विकेट 1 एक्स्ट्रा त्याने खर्च केली. संदेश पाटील 1 षटक
10 धाबा आणि 3 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या. रोशन साळुंके 1 षटक 19 धाबा त्याने खर्च केला. अर्चिश पाटील 1 षटक 11 धाबा त्याने खर्च केलेला पाहायला मिळाला. फॉलो विकेट्स 13 ला पहिला, दुसरा 23 ला, तिसरा 23 ला, चौथा 29 ला आणि तदनंतर एक मोठी भागीदारी जी पाहायला मिळाली 31 धावसंख्येची या जोरावरती बनलात. 61-62 टार्गेट या पण आवाजामध्ये बदल करतोय माझे जवळचे मित्र आणि मराठीवरती प्रभुत्व असणारे एक उत्कृष्ट समालोचक अर्थात प्रवीण अर्जुने सर यांचा आवाज ऐकायला मिळेल. 61चा पाठलाग. थँक्यू. ठिकाणी जयजी भोसले सरांचा आपण आवाज ऐकला. महाराष्ट्रातील एक ख्यातनाम क्रिकेट समालोचक, अगदी महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन देखील ज्यांनी मातृभाषा मराठीतून तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली असा हा आवाज आपण या सामन्याच्या पूर्वार्धामध्ये ऐकला. खेळाचा उत्तरार्ध या ठिकाणी सुरू होतं. विजयासाठी लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत आणि त्याच्या समवेत रोशन साळुंके. खरं तर आघाडी दोन्ही आघाडीच्या खेळाडूंचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर धावांचा पाठलाग करताना मात्र तर पुन्हा एकदा आपण जाऊयात मैदानाच्या दिशेनं. खरं तर आजच्या सत्रातील ही अंतिम लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर शरीराच्या दिशेनं वेगानं हा चेंडू आला. बचावात्मक पवित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. दोनही आघाडीचे फलंदाज खरं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करण्यासाठी ओळखले जाणार आहे. ज्यावेळेला तुम्ही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता त्यावेळेला सुरुवात मिळणं गरजेचं असतं. वेल बिगिनिंगचा हाफ डन आपण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो. कोणत्याही कार्याची सुरुवात जर का तुमची दमदार असेल ना तर ते कार्य निश्चितच यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतं. या धावांचा यशस्वी पाठलाग जर का तुम्हाला करायचा असेल तर सुरुवात मात्र तुम्हाला दमदार या ठिकाणी धावफलकावरती धावा उभारताना करावी लागेल. दोन धावा धावफलकावरती अनिकेत आणि रोशन ही सलामीची जोडी. आडव्या बॅटने या ठिकाणी प्रहार काढण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाही आहे आणि चेंडू जवळपास ट्रॅव्हल करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे आणि क्षेत्ररक्षक मात्र त्याहूनही फास्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडूच्या अगोदर सीमारेषेजवळ हा चेंडू अडवला गेला. अतिशय वेगानं चेंडू सीमारेषेच्या दिशेनं चालला होता. मोठ्या धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला सुरुवात दमदार मिळणं आवश्यक आहे. अनिकेत आपल्या वैयक्तिक 3 या धावसंख्येवरती लक्ष गाठायचं आहे. अजूनही जर विचार केला तर 16.29
च्या सरासरीनं तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा. यावेळेला साइडाम ऍक्शन गोलंदाजी करत असणारा हा गोलंदाज मात्र वेग प्रचंड या चेंडूमध्ये पाहायला मिळते. ज्यावेळेला ॲज अ बॅटर म्हणून तुम्ही उजव्या यष्टीच्या बाहेर शफल करणार त्यावेळेला मात्र रिच वाईट हा नियम अंमलामध्ये आणला जाईल, जो नव्यानं सुधारित नियम आपण पाहतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर तुम्ही जितका शफल कराल तितका वाईटची रेंज ही वाढवली जाईल आणि या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर पंचांचा कोणताही इशारा नाही आहे. डॉट बॉल. आणखीन एक साइडाम ऍक्शन गोलंदाजी. यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू सबमरीन पद्धतीचा टप्पा पडल्यानंतर चेंडू लो राहतोय. अगदी एखादी पाणबुडी पाण्याच्या खालून शांतपणे जाऊन वार करते ना तसा वार करणारा हा चेंडू आपल्याला या ठिकाणी निश्चितच मैदानावरती पाहायला मिळाला. सबमरीन पद्धतीचा हा चेंडू होता. लो बाउन्स अनइव्हन बाउन्स या विकेटचं खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य राहिलंय. तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही कोणता चेंडू उसळे घेईल, कोणता चेंडू या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर रोल येईल. अशा प्रकारचं हे चित्र आपण निश्चितच या ठिकाणी पाहतोय. कौतुक करावं लागेल महेशचं. पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी संघनायकानं दिली आहे, परंतु यावेळेला मात्र थोडासा वेग भरला चेंडूमध्ये. खांद्यांचा वापर आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना चेंडूला भिरकावून दिलाय अगदी वाडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. तर एकूण धावा धावफलकावरती या षटकाराच्या मदतीनं कुठेतरी धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न आपल्याला निश्चितच पाहायला मिळतोय. इक्वेशन जर पाहिलं तर अजूनही येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत. 51 धावांची गरज. 10 धावा धावफलकावरती आल्यात. 60 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या होत्या. 61 धावांचं लक्ष होतं आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवात मात्र अपेक्षेप्रमाणे पाहायला मिळालेली नाहीये. जरी कोणत्याही प्रकारचा फलंदाज गमावला नसला, ही जमेची बाजू असली तरी 10 धावा धावफलकावरती येणं हे कुठेतरी संघाच्या दोनही आघाडीच्या फलंदाजांना दबावामध्ये आणण्यासाठी पुरेसं आहे. कमालीची गोलंदाजी महेशच्या माध्यमातून आपण पाहिली. पहिलं षटक या ठिकाणी हाताळलं गेलं महेशच्या माध्यमातून, ज्याने एकूण 10 धावा खर्च केल्या. सफलता जरी मिळाली नसली तरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये इकॉनॉमिकली गोलंदाजी महेशच्या माध्यमातून आपल्याला निश्चितच पाहायला मिळाली. मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी हिरो खऱ्या अर्थानं यावेळेला आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळते. नाव आहे बल्ली भोईर. एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आपल्या खेळाच्या माध्यमातून आजच्या दिवसभरामध्ये बली भोईरनं मात्र तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली, परंतु उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू ऑफिस ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताय. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला जाईल. तद्वर मात्र मिळते संधी दोनही फलंदाजांना. धावा एकवटल्या गेल्या 2 आणि या 2 धावेंच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करत असताना हे दोनही आघाडीचे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अनिकेत जो खेळतोय 5 चेंडूंचा सामना करत 9, तर रोशन अद्यापही सूर गवसला नाहीये रोशनला, कारण हा एक असा खेळाडू आहे की जो या धावांचा यशस्वीपणे पाठलाग करण्यासाठी समर्थ आहे. आणि जर का चेंडू त्याच्या बाटच्या पट्ट्यामध्ये आले ना तर मात्र चेंडूला आसमान दाखवण्याची धमक या खेळाडूमध्ये. आणि इथे मात्र फुलर लेनचा चेंडू प्रॉपरली टाइम नाही आहे. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतोय, कंप्लीट केला जातोय. जेल मोठी शिकार जाळ्यामध्ये सापडते आहे. फलंदाज होतोय बाद. रोशन बॅक टू द पॅव्हिलियन. तरी प्रत्येक संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, कारण आघाडीचे 4 ते 5 फलंदाज असे असतात की जे कोणत्याही धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्यामध्ये समर्थ असतात. परंतु आज खऱ्या अर्थाने मी म्हणेन की दैव बलवत्तर आहे. एकूणच जर पाहिलं तर ज्या वेळेला या खेळाडूवरती विश्वास दर्शवला गेलाय बल्ली भोईरनं, आज मात्र तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकलीत. ज्या वेळेला बॅट हातामध्ये आला, चौकार षटकारांची आतषबाजी त्याच्या बॅटमधून आपण पाहिली. आणि ज्या वेळेला संघनायकाच्या माध्यमातून चेंडू त्याला सोपवला गेला, खरं तर संघनायकाची भूमिका देखील बजावतोय, आपल्या संघाला लीड करतोय. आणि एक संघनायक कसा असावा याचं उत्तम उदाहरण मात्र बल्ली भोईरनं प्रत्येक सामन्यामध्ये या ठिकाणी दाखवलंय. आणखीन एक विकेट आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. मोठा फटका खेळण्याचा मानस, बॅटीचा लिडिंग एज आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन.
चेंडू पाहत राहिला आणि आघाडीच्या फलंदाजांना अपयश आल्यानंतर ना येणाऱ्या फलंदाजावरती थोडंसं मानसिक दडपण जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लक्ष गाठायचं 61 धावांचं आणि आघाडीचे 2 फलंदाज मात्र या ठिकाणी गमावले गेलेत. आल्याला मोठा फटका या ठिकाणी खेळण्याचा मानस आपण पाहतोय अनिकेत आणि त्याच्या समवेत जर पाहिलं तर नवीन बॅटर यावेळेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. निलेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. निलेशनं आल्या जोरकस फटका लगावण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क झाला नाहीये. षटक समाप्त झालाय. दुसरा 2 षटकांचा या ठिकाणी वाजवी खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 2 गडी बाद 13. इक्वेशन जर पाहिलं तर अजूनही येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 48 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये अजूनही जर आपण पाहिलं तर मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. अर्थातच गावदेवी घोट संघाविरुद्ध सायरा 11 काकडवाल संघ सलगचा दुसरा सामना खेळताना आपल्याला या ठिकाणी काकडवाल संघ पाहायला मिळतोय. एक युनिटी काय असते, एक स्ट्रेंथ काय असते, फलंदाजी गोलंदाजी सर्वच डिपार्टमेंटमध्ये आज प्रभावित करणारा खेळ सायरा 11 काकडवाल संघाचा आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालाय. सलगचे 2 सामने खेळतात. सकाळच्या सत्रामध्ये हा संघ या मैदानावरती दाखल झाला होता. बऱ्याच कालावधीनंतर या संघाला खेळण्याची संधी मिळाली. परंतु असं म्हणतात ना की तुमच्यातील गुणवत्ता ही ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळते ना त्या संधीचं तुम्ही सोनं कशा पद्धतीनं करता यावरती मात्र तुमची गणना केली जाते. यावेळेला फुलर लेंथचा चेंडू होता. बॉलच बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये तैनात आहेत. ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं गेलं त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. फलंदाजांना कोणत्याही प्रकारे हात खुले करण्याची संधी या ठिकाणी दिली जात नाहीये आणि सातत्यानं दबाव बनवण्याचा प्रयत्न येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळलं गेलं गोलंदाजाच्या माध्यमातून, ज्यानं पहिला प्राथमिक दबाव निर्माण केला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर या खरं तर या संघासाठी सर्वाधिक आज ज्या खेळाडूचा खेळ सर्वाधिक महत्त्वपूर्ण राहिला त्या बली भोईरनं मात्र दुसरं षटक हाताळलं. त्याही गोलंदाजानं कमालीची कामगिरी केली आणि त्यानंतर आघाडीच्या 2 गोलंदाजांच्या अगदी पावलांवर पाऊल ठेवत असताना या तिसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहतोय आकाश ज्याच्या खांद्यांवरती मात्र या ठिकाणी गोलंदाजी दिली गेली आहे संघनायकाच्या माध्यमातून आणि तो देखील अगदी कोणत्याही प्रकारचे हात खुले करण्याची संधी देत नाहीये. फलंदाजांना जखडून ठेवणारी, अगदी फलंदाजांच्या पायांमध्ये बेड्या टाकणारी ही गोलंदाजी आपण या ठिकाणी निश्चितच पाहतोय. आणखीन एक डॉट बॉल फुलरेंचा चेंडू होता. निश्चितच इथून जर पाहिलं तर पंचांचा बोट आकाशाकडे आपल्याला पाहायला मिळतं. बॅटीची कट घेऊन सरळ चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातात आणि फलंदाजानं स्ट्रेट अवे या ठिकाणी मार्गक्रमण केलं ते डगआउटच्या दिशेनं. काम करत आहे. अजूनही जर पाहिलं तर प्रदेश षटक 28 च्या जवळपासची सरासरी 27.5च्या सरासरीनं मात्र धावांचा पाठलाग करायचा आहे आणि ज्या पद्धतीनं खेळ मैदानावरती सुरू आहे हावी होताना गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजानं लगातार केला गेलेला अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरचा जो मारा आहे ना त्या माऱ्यापासून स्वतःला सावरू शकले नाहीयेत. नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॅट्समन रोहित आलेत. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा मानस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय झेलच्या खाली. बल्ली अगदी टी शर्ट वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. कमालीचा खेळ आज राहिलाय. क्षेत्ररक्षण असेल, फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, सर्वच डिपार्टमेंटमध्ये प्रभावित खेळ करणारा खेळ बलीच्या माध्यमातून आपण पाहतोय. विकेट मिळते गोलंदाज आकाशला आणि हा 4था फलंदाज गमावलाय तो गावदेवी घोट संघानं. शॉर्ट सिलेक्शन आपण या ठिकाणी पाहिलं आणि त्याचा सर्वांचा परिणाम जर पाहिला तर 4 गडी बाद 16 अशी बिकट अवस्था यावेळेला आपल्याला गावदेवी घोट संघाच्या मैदानावर पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अवघे 8 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही विजयासाठी 45 धावांची आवश्यकता.
यावेळेला फुलटॉस चेंडू होता, फारसा फायदा उचलता आलेला नाही आहे. गोलंदाजानं एक वेळ प्रयत्न केला, पाहिला चेंडू आवाक्या बाहेर आहे. त्यानंतर मात्र चेंडू डीप मिड विकेटला उभा असलेल्या क्षेत्ररक्षकानं हा चेंडू अडवला. सिंगल धाव फलकावरती आली. सिंगलनं फारसा फरक पडणार नाहीये, आता हे ओळखलंय. पहिल्या सत्रामध्ये ज्या पद्धतीनं आक्रमक खेळ मैदानावरती झाला ना, संपूर्णपणे म्हणेन या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व, निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं सायरा 11 काकडवाल संघानं. आणखीन एक चांगला चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू थोडासा लो राहता, आडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. आता येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा खरं तर गोलंदाजांचा आत्मविश्वास बळावताना आणि तितकाच मानसिक दडपण निर्माण करताना फलंदाजांवरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणखीन एक षटक या ठिकाणी होतंय समाप्त. 3 षटकांचा खेळ संपलाय. 61 धावांचा पाठलाग करत असताना 4 गडी बाद 17 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. म्हणजे उर्वरित येणारे 6 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. गावदेवी घोट विरुद्ध सायरा 11 काकडवार या दोन संघादरम्यानचा बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मे बी आजच्या दिवसातील ही अंतिम लढत असणार आहे. खूप चांगले खेळ आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिले. अनेक संघांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी या मैदानावरती आपला सर्वोत्तम खेळ करताना पाहिलं. परंतु या स्पर्धांचा फॉर्मॅट आहे, एक संघ विजेता असेल तर एका संघाला मात्र या स्पर्धेला निरोप द्यावा लागेल. अगदी प्रत्येक सामना प्रत्येक संघासाठी महत्वाचा, तितकाच महत्वाचा आपल्याला पाहायला मिळाला. आणि हेच कारण आहे की तब्बल 8 संघांचा समावेश आपण आज इंटर कॉलनी विभागातून पाहिला. 4 संघांचा समावेश इंटर कॉलनी विभागातून, 4 संघांचा समावेश आपण अगदी ग्रामीण विभागातून. आणि हे 8 संघ इथे मात्र लोअर फुलटॉसचा चेंडू होता, बिगेट केलाय अगदी प्रॉपरली टाइम. अशा प्रकारचे फटके सुरुवातीला येणं अपेक्षित होतं, उशीर झालाय. परंतु चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. करत असताना एक तुटपुंज धावसंख्या आपण 23 ही धावफलकावरती पाहतोय. इथून मात्र नांगे टाकल्याप्रमाणे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फलंदाजानं ओळखलंय. आघाडीचे 5 फलंदाज गमावल्यानंतर तळातील हे फलंदाज आपल्याला लोअर मिडल ऑर्डरचे हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आणि प्रत्येक चेंडूनंतर या सामन्यावरती आपली पकड मजबूत करताना निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळतोय सायरा 11 काकडवाल हा संघ. आणखीन एक चांगला चेंडू, यावेळेला मात्र प्रहार केलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र केवळ दर्शक बनून जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 6 षटकार. सामन्यामधलं काहीच वेगळं चित्र आपल्याला जरूर इथे पाहायला मिळालं असतं, परंतु उशीर केलाय. उशिरा का होईना खरं तर या प्रकारचे फटके येणं गरजेचं आहे. कारण येणाऱ्या क्रिकेट हंगामामध्ये फलंदाजांचा आत्मविश्वास बळावणारे हे फटके निश्चितच आपण पाहतो. षटकारानं संघाची एकूण धावसंख्या 36, केवळ औपचारिकता या सामन्यातील बाकी. 61 धावांचं लक्ष होतं. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय आणि चेंडू सरळ जाईल थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे. या चौकारानं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 40 आणि तब्बल 20 धावेनं मात्र हा सामना जिंकला जातोय. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघांना मात्र आपण देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
ठिकाणी खेळवला गेला या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण पुन्हा एकदा जाऊयात. ज्या खेळाडूच्या खेळानं आज मात्र तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली. फलंदाजी करत असताना 11 चेंडू 30 धावा आणि गोलंदाजीमध्ये 1 षटक 0 निर्धाव 3 धावा आणि 2 फलंदाज बाद करणारा बली ठरतोय पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी. आहोत आदरणीय रविकांतजी कोळी सर ऍडमिन हेड मुंबई यांचं आपण यांच्या शुभास्ते मात्र आपण बळीला या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आपल्या खेळाच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकणारा हा खेळाडू आणि सलग 2 सामन्यांमध्ये दुसरा प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार या खेळाडूंना पटकावला. आपल्या संघाची जी विजय घोडदौड आहे ती विजय घोडदौड मात्र या खेळाडूंना या ठिकाणी सुरू ठेवलेली आहे. तर अभिनंदन बळी आणि प्लेअर ऑफ द मॅच. थँक्यू व्हेरी मच. तर या ठिकाणी आजच्या दिवसातील खेळ या ठिकाणी समाप्त झाला असं आम्ही जाहीर करतो आणि उद्या सकाळी ठीक 9 वाजता पुन्हा एकदा आपल्या सर्वांशी जोडलं जाऊया. तोपर्यंत मात्र आजच्या दिवसातून घेतो रजा. उद्या ठीक सकाळी 9 वाजता आपल्या सगळ्यांशी भेट होईल. तोपर्यंत मात्र धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.